गोंद कतिरा याच्याबद्दल हल्ली खूप काय काय ऐकलंय. थंडावा देतं शरीराला, म्हणून मी हे ॲमेझॉनवरून मागवलंय. आता आज ते भिजत घालते आणि सकाळी कसं होतं ते भिजतं ते बघूयात आपण. भरपूर पाण्यात भिजत घालायचं असतं म्हणतात ते. आता मी हे 4-5 खडे आहेत, बऱ्यापैकी मोठे आहेत, ते मी घालते आता भिजत आणि बघूया सकाळी कसं होतं. किसलेला आईस कसा असतो तसा होतो म्हणतात हा. म्हणजे मी पण अर्थातच त्याची व्हिडिओ वगैरे बघितलेत, पण तो गुणकारी आहे म्हणून म्हटलं चला आपण हे आणू बघू. कारण आता गरमी प्रचंड होतीये आणि मग तो शरीराला त्रास होतो. म्हटलं चला हा उपाय करून बघूया. आता आपण भेटूया सकाळी. टडँग 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 ॲट द मॅजिक. मॅजिकच झाल्यासारखं वाटतंय मला हे. काल रात्री तुम्हाला दाखवलं होतं मी गोंद कतिरा भिजवून ठेवला होता आणि तो बघा कसा झाला, एकदम मस्त ना. ऍक्च्युली आजकाल याच्याबद्दल खूप ऐकायला येत आहे आणि ह्याचा जे लुक आहे ना, या दोघींसाठी मी हे घेतलेलं आहे, मागवलेलं आहे. म्हणजे कारण उन्हाळ्यात थंडीसाठी चांगलं आहे, पौष्टिक पण आहे म्हणताना. आणि ह्याचा लुक पण बघा किती छान आहे. किसलेला बर्फच आहे जणू असं वाटतंय ना. हा चिकट पण आहे का बघूया. नाही तेवढा असा चिकट असा नाही आहे. माझ्याकडे कोकम सरबत आहे आणि इडलिंबू सरबत आहे. त्याच्यानंतर सब्जा मी 1 तासापूर्वी भिजत घातलेला आहे आणि तो छान आता फुलला आहे. सब्जाचे पण चांगले फायदे आहेत. एक तर थंडावा देतं, त्याच्यानंतर चरबी कमी करायला मदत होतं. कारण हे आपण कशात घालून खाल्लं प्यायलं की पोट भरलेलं राहतं, त्यामुळे विनाकारणची भूकही नाही लागत. तुम्ही हा गोंद कतिरा किंवा सब्जा कुठल्याही सरबतात घालू शकतात. जसं की लिंबू सरबत आहे, आवळा सरबत आहे. आणि आता उन्हाळा आहे म्हणताना सगळ्यांना असं काही ना काही प्यावंसं वाटत असतं, तर हे छान आहे ऑप्शन. त्याच प्रकारे आजकाल आपण गरमीमध्ये धण्या जिऱ्याचंही पाणी करून पितो. त्याच्यानंतर बडीशेपेचं सरबत, हे असं खूप उन्हाळ्यात आपल्याला काय काय प्यावंसं करावंसं वाटतं, त्यातला हा प्रकार. याच्यात मी हे 1 चमचा घालते. ॲक्च्युली अजून थोडं कमी भिजवायला हवं होतं, पण मलाही काही अंदाज नव्हता तेवढा. पण हे एक चमचा बस आहे माझ्या मते, जास्त काही घालायचं नाही. कारण मी आज आता पहिल्यांदाच हे करते म्हणताना. तर मी आता हे उरलेलं आहे ते फ्रीजमध्ये नीट ठेवते, म्हणजे मला ते उद्या वापरता येईल. तुम्ही पण नक्की हे करा. किती सुंदर दिसतंय ना.